लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स हा जो चॅप्टर आहे 10वीचा 12 मार्काचा चॅप्टर आहे. किती? 12 मार्क्सचा. ठीक आहे. ह्या 12 मार्काचं काय काय विचारू शकते ते मी शॉर्ट व्हिडिओ मार्फत तुम्हाला सांगत आहे. याच्यामध्ये बघ बेसिकमध्ये फर्स्ट ऑफ ऑल GF माहिती पाहिजे. GF म्हणजे काय? जनरल फॉर्म. ठीक आहे. जनरल फॉर्म आपल्याला माहिती पाहिजे की काय ax + by + c = 0. एक किंवा दोन आता MCQ आपला किती मार्काचा? 2 मार्काचा आहे आणि 1 मार्काचा क्वेश्चन पण विचारू शकतो. ठीक आहे. 1 मार्काचा आपण सेकंड बघतोय सोल्युशन ऑफ लिनियर इक्वेशन. ह्याच्यामध्ये x आणि y ची जोडी काय करायची? सॅटिस्फाय करायची. सॅटिस्फाय म्हणजे करणे म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल आपणास काहीतरी देतील, एक इक्वेशन देतील आणि त्या इक्वेशनवरून एक्सची व्हॅल्यू देतील, वायची व्हॅल्यू काढा म्हणते किंवा वायची इथून एक्सची व्हॅल्यू काढा म्हणते. 1 मार्कासाठी विचारू शकतात किंवा ह्याच ऑरमध्ये काय विचारू शकतात? डिटर्मिनंट सुद्धा विचारू शकतात. ठीक आहे. 1 मार्काला सॉल्व द फॉलोइंग डिटर्मिनंट मिळू शकतात. आणि बाय चान्स जर तुम्हाला क्रेमर रूलनं सांगितलं सोडवायला तर 3 किंवा 4 मार्क्सला हमखास हा क्वेश्चन असतो. सायमल्टेनियस इक्वेशन येईल जे की 2 मार्काला तुम्हाला सेक्शन बी मध्ये 100% हा क्वेश्चन दिसेल. सायमल्टेनियसचा 2 मार्काला. क्रेमर रूल जर आला तर 3 किंवा 4 मार्क्सला 101% येणार म्हणजे येणार. ठीक आहे. आणि ग्राफ ऑफ इक्वेशन लिनियर इक्वेशन जो की 3 किंवा 4 मार्कालाच हा क्वेश्चन विचारला जातो. तर आपण ह्याच्यामध्ये काय बघतोय की यार 12 मार्काचा हा चॅप्टर आहे. 12 मार्काला काय काय विचारू शकतात? एक तर 2 मार्काचा एक MCQ फिक्स आहे. ठीक आहे. MCQ झाला. 1 मार्काचा एक क्वेश्चन फिक्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 मार्काचा एक क्वेश्चन फिक्स आहे. मी सांगतोय, परत सांगतोय, सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करून जा. सायमल्टेनियस इक्वेशन जर सॉल्व केलं ना तर तुझं 2 मार्क फिक्स आहे पार्ट 1 मध्ये. ठीक आहे. हे झालं आपलं सेक्शन बी मधलं. आणि क्रेमर रूल पण करून जा. बाय चान्स विचारलं तर 3 मार्क तिथे तरी कन्फर्म होते. ठीक आहे. आणि ग्राफ विचारू शकतात. ग्राफ 4 मार्काला विचारू शकतात. कसा विचारू शकतात? तर ग्राफ काढून खाली तुम्हाला काय म्हणतील, एखादं इक्वेशन देतील ज्याच्यामध्ये एक्सची किंवा वायची व्हॅल्यू काढा म्हणून सांगू शकतात ते तुम्हाला. ठीक आहे. ही जर 4 मार्क झाली तर मग आपण हिची टोटल मारून बघा तुम्ही. जवळपास मिनिमम एवढं तर तुम्हाला